नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. कनक पुष्प महेश्वरी टिश्यूमधील सुंदर साडीचा नवीन प्रकार आज तुमच्यासोबत मी आणलेला आहे. सोन्याची नाजूक फुलांनी बनलेली बॉर्डर, बनलेला पदर आणि बनलेलं ब्लाऊज यामुळे साडीची गुणवत्ता आणि याच्यामध्ये वापरलं जाणारं 50% टिश्यू यामुळे साडीचं जे रूप आहे ते अधिकतम सुंदर दिसतंय. साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 8,000. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. जर आपण एकदा साडीचं डिटेल लुक घेतलं तर आपण बघूयात की महेश्वरीमध्ये सगळ्यात प्रथम बॉर्डरला खूप जास्त महत्व असतं. बघू शकताय असंख्य नाजूक सोन्याच्या जरीचं काम केलेली जी फुलं आहेत आणि त्याचप्रमाणे नाजूक असा मीना बुट्टा आहे आणि सुंदर टिश्यूची साडी आहे. एक धागा सिल्कचा, एक धागा टिश्यूचा अशी बनलेली ही सुरेख साडी. साडीचा जो पदर आहे तो संपूर्णपणे भरीव पदर आहे आणि अत्यंत हेवी असं या साडीचं कलेक्शन जे आहे ते तुम्हाला येणार आहे. सुंदर साडी आहे आणि बेस्ट असं लुक आहे. असावी एखादी महेश्वरी आपल्याकडे इतकी सुंदर आणि सुरेख नक्की असावी. बेस्ट कलेक्शन आहेत. फक्त काहीच कलर्स आहेत जे सुंदर आहेत आणि याच्यामध्ये बनलेले आहेत. जाऊयात आपण आजच्या नेक्स्ट कलरकडे. ट्रॅडिशनल आणि स्टायलिस्ट दोन्हीही बुट्टे सोबत हवे प्रियंका, तुझ्याकडे ऑप्शन आहे का? मेहंदी कलर विथ टिश्यूचं कॉम्बिनेशन तुम्ही निवडावं. हे अत्यंत सुंदर दिसणार आणि छान दिसणारं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यात महत्वाचं तर पॅटर्न इतकं सुंदर आहे या साडीचं की ही साडी स्वतःमध्ये खूप ब्युटिफुल आहे. लुक अतिशय छान आहे, शेवटपर्यंत भरीव आहे, ब्लाऊज खूप सुरेख आहे आणि तुम्ही असं पण डिझाईन करू शकता. छान ब्लाऊज आहे, पूर्ण भरीव. 8,000 प्राइस आहे. दिसताना दोन्ही साड्या तुम्हाला सेम दिसतील, पण कन्फ्यूज नका होऊ, दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. हातातली साडी ही जांभूळ रंगाची आणि मी वेअर केलेली साडी नेव्ही ब्लू कलरची आहे. सो चॉईस ही तुमची आहे. प्रत्येक साडीवरती नंबर आहे, कन्फ्यूज होण्याचं काम नाही. फक्त तुम्हाला साडी आवडली पाहिजे. मी वेअर केलेली नाही मिळाली, नो प्रॉब्लेम, तुम्ही ही घेऊ शकतात. सुंदर साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे, मस्त टिश्यूचं ब्लाऊज आहे. रॉयल साडी हवी आहे प्रियंका, त्यावेळी डोळे बंद करून तुम्ही ही साडी निवडावी. या साडीमध्ये जसं सिल्क आणि टिश्यूचं प्रमाण आहे त्याचप्रमाणे या साडीमध्ये जरी आणि कॉटनचंही प्रमाण आहे. मी वेअर केलेलं जसं ब्लाऊज आहे, जर तसं तुम्ही या साडीवरती नेसलं शिवलं तर तुम्ही इतक्या प्रचंड रॉयल दिसाल. पॉलिटिक्समध्ये असाल तर मला असं वाटतं तुमच्यासाठी हे कलेक्शन अतिशय उत्तम. 8,000 8,000 प्राइस आहे. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला शिपिंग फ्री येणार आहे आणि सुंदर ही जी साडी आहे ती तुम्हाला दिसणार आहे. एलिगंट लुक आहे, त्याचप्रमाणे रिच लुक आहे आणि कॉन्ट्रास्ट रेड ब्लाऊज आहे. 8,000 प्राइस आहे. अगदी कमी मिळणारा रामा कलर हा तुम्हाला आता डायरेक्ट मिळतोय महेश्वरी टिश्यू मध्ये. कनक पुष्प सिल्क विथ रॉयल बॉर्डर्स, रिच लुक महेश्वरी साडी. सप्तशृंगीमध्ये बऱ्याच साड्या या इतक्या सुंदर आणि तुम्हाला आवडलेल्या होत आहेत ना. त्याचप्रमाणे ही देखील एक साडी आहे. प्रियंका जरीचं काम आहे, टिश्यूचं काम आहे, या साडीमध्ये कॉटनचं काम आहे. मग साडी फुगेल का? तर साडी अजिबात फुगणार नाही. अजिबात नाही. सुंदर, छान, सुरेख, बेस्ट असं लुक आहे आणि रिच अशी बॉर्डर आहे. साडी शेवटपर्यंत भरीव आहे, कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज आहे. पानांचा जसा हिरवा रंग असतो तसा सुंदर असा फ्रेश हिरवा रंग आहे आणि छान असं कॉन्ट्रास्ट आहे. तुम्हाला असं वाटतं की प्रियंका आमच्यावर मेहंदी सूट होत नाही, पण घ्यायचा आहे त्याच टाईपचा. कारण हा रंग ट्रॅडिशनल विथ स्टायलिस्ट दोन्हीही लुक एका वेळ क्रिएट करून देणारा सुंदर रंग ठरतो. कनक पुष्पामध्ये तो यावेळी आलेला आहे आणि लुक याचं जे साडीचा प्रकार आहे तो अत्यंत छान आहे. पण संपूर्ण साडीमध्ये मीना वर्क आहे, म्हणजे इतकं सुंदर कलेक्शन आहे. मीना बुट्टी आहे आणि मीना बुट्टीमुळे साडी आणखी नाजूक दिसते. नाजूक दिसणारी सुंदर साडी, बेस्ट कलेक्शन आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज आहे. ज्या मैत्रिणींना पारंपरिकतेची अतिशय आवड आहे आणि अशा साड्या बघितल्या की लगेच लोभ होतो की आमच्याकडे ह्या पाहिजेच, तर पुढील 3 साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात. पारंपरिक काळी आपल्या आजीकडे, आत्यांकडे या साड्या आपण बघायचो आणि त्यांच्या मोहात पडायचो आणि जर त्या आता नेसलेल्या दिसल्या तर असं वाटतं की हो, पारंपरिक टच आहे. आता हा रंग माऊस कलर, सुंदर साडी, एलिगंट लुक. प्रत्येकाची बॉर्डर्स तुम्ही आज जर नोटीस केली असेल तर ग्रीन रेडच कॉम्बिनेशन आहेत. का रेड कॉम्बिनेशन दिले? कारण ट्रॅडिशनल गोष्टींचा टच याच्यामध्ये द्यायचा होता. साडी अतिशय सुंदर आहे, शेवटपर्यंत भरीव येऊन रेड कलरचं नाही तर रनिंग बेसवरती याचं ब्लाऊज आहे. अत्यंत ट्रॅडिशनल साडी कोसा कलरची. कोसा कलर विथ रेड कलरचं कॉम्बिनेशन, मीना बुट्टा, कनक पुष्प बॉर्डर. सुंदर साडी आहे, रॉयल लुक आहे आणि हेरिटेज लुक देणारी ही साडी आहे. मला असं वाटतं आपल्याकडे हे कलेक्शन असायलाच पाहिजे.
कारण कधी-कधी इतक्या हेवी साड्या नेसायच्या आणि मग त्याचं लूक काही-काही मैत्रिणींचं असतं, की खूप मोठ्या पदावरती आहे, त्या ठिकाणी अशा सुरेख साड्या लागतात, पण नेहमी कशा साड्या नेसाव्यात आणि जर त्या नेसल्या हेवी साड्या, मग ट्रेडिशनल लूक येतं. त्यापेक्षा तुम्ही अशा साड्या घ्या. महेश्वरी साड्या खरं बनलेल्याच त्या महिलांसाठी आहेत, ज्यांना दोन्हीही कामं एकत्रितपणे करावी लागतात आणि पद आणि घर आणि स्वतःचं लूक ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून साथ देणारी साडी म्हणजे कनक पुष्प. अट्रॅक्टिव्ह कलरमध्ये ग्रे विथ ब्लू या मिक्स कलरचं खूप जास्त महत्त्वाचं मौल्य असतं. रात्रीच्या नाईट फंक्शनमध्ये कायम आपण का ग्रेइश ब्लू कलर निवडतो? कारण तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. नाईट लाईफमध्ये हा रंग दिसताना प्रत्यक्षात स्टायलिश दिसतो आणि बऱ्याचशा मैत्रिणी ब्लॅक, व्हाईट, ग्रे असं चॉईस करतात. कारण हा रंग खरं रिसेप्शन लुकसाठीच बनलेला असतो. तुमचंही काही असं पर्पज असेल, सगळे कलर्स घेऊन झालेत, काहीतरी डिफरंट पाहिजे, त्यावेळी तुम्ही या कलरकडे जावं. सुंदर रंगसंगती, छान रंग, उत्तम ऑप्शन. साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 8,000. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री. एकसारखी साडी, मीना बुट्टा, लुक साडी, सगळं भारी. असा होता आजचा व्लॉग. मी वेअर केलेल्या साडीचं जे ब्लाऊज आहे ते स्टिच आहे आणि तुम्ही देखील हे ब्लाऊज परचेस करू शकतात. स्टिचिंग आहे फक्त 600, कारण साडीवर ब्लाऊज इतकं सुंदर आणि छान स्टिच केलेलं आहे. नक्कीच मी वेअर केलेली साडी सिंगल नाही भेटणार, तुम्हाला इकडचं ब्लाऊज जे आहे ते परचेस करावं लागेल. सो असा होता आजचा व्लॉग. आय होप की असा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. इयरिंग्स खूप सुंदर घातले आहेत. काहीतरी असं सुंदर ट्रॅडिशनल डिफरंट लुक क्रिएट करायचं असेल तर मला असं वाटतं अशा इयरिंग्सचं कलेक्शन जे आहे ते तुमच्याकडे असावं. डिटेल्स विथ प्राइस ब्लॉगच्या शेवटी मेन्शन आहे. जा आणि तुमची जी साडी ज्वेलरी आहे ती बुक करा. सीओडीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकत. मग तुम्ही जीपे करा, फोनपे करा, बँक ट्रान्सफर करा. हे 4 नंबर आहेत, याच्यावर बुक करा आणि तुमची जी साडी आहे ती फायनलाइज करा. थँक्यू सो मच. टिश्यूच्या साड्या नेसल्याहून समोरून ट्रान्सपरन्सी जास्त दिसते किंवा आमचं वजन जास्त आहे, त्यामुळे कोणत्याही टिश्यूच्या साड्या आम्ही नेसू शकत नाही आणि याच तुमच्या प्रश्नावर आजच्या व्हिडिओत मी उत्तर दिलेलं आहे. आज सगळ्यात पहिले शॉपमध्ये येण्याआधी आम्ही तयार होणाऱ्या नवीन घरी गेलो. रोजचं नवीन काम आहे, नवीन अपडेट असते. सगळे काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे, पण ते म्हणतात ना, आता हत्ती गेले आणि शेपूट राहिलं आहे. फर्निचरचं काम आता चाललेलं आहे आणि रोज नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत आणि आता असं वाटतं की बापरे, कधी आम्ही शिफ्ट होणार या घरात. मग काय, ते सगळं बघितलं आणि शॉपमध्ये आली. मुलींचं काम चालू होतं म्हणून मी लगेचच मेकअप करायला घेतला. मेकअप कंप्लीट झाला आणि खालून मला कळवलं की वहिनी कोणी आलं आहे भेटायला. त्यांना भेटली आणि लगेच व्लॉगची तयारी केली. ज्या मैत्रिणींचे हे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सगळ्यात पहिले मी सांगते की सेमी टिश्यू कधीच वापरू नका. तुम्ही प्युअर टिश्यू घ्या, त्यांची ट्रान्सपरन्सी खूप डिफरंट असते. आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊज स्टिच करताना तुमच्या काठांचा जो उपयोग आहे तो समोरच्या साईडने करा, जेणेकरून ट्रान्सपरन्सी 99% कमी होईल. तुमचं जे लुक आहे ते एकसारखं स्ट्रेट दिसेल आणि ट्रान्सपरन्सीचा पूर्ण प्रॉब्लेम तुमचा नाहीसा होईल.